थंडी आहे हो साहेबराव काका. लस थंडी आहे राजू यावर्षी. हो 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 हो. थंडीला उडेल सारे हातपाय अकाळले होत सारे. बरोबर राहिला जा पाहिजा हो साहेबराव. जायसन भाव हात घेसान फोडं करून. थंडीच्या नादात स्वतःला जाऊन नका घेऊ. हो ना, दूर होऊन थोडेसे. बरं मी काय म्हणतो तो उद्धवराव, थंडीचं सोडा तिकडे. आता तुरीच्या शेंगा येऊ राहिल्या हळूहळू. तर जायचं का म्हटलं आपण. तुरीच्या शेंगाही भाजणं होते, बढिया वावरातही जाणं होते. आणि कसं मग होऊन जाते बा थोडंसं. नाही मग इच्छा आहे बा, लय दिवस झाले आता. कसं आम्ही लहानपणी जात जाऊ, तर आता लय दिवस झाले. आता अचानकच आठवण आली. तर म्हटलं सांगा मग तुमची काय इच्छा आहे, तर मग काहीतरी काढा मार्ग याच्यावरून. हो लेखा. दादाराव हो, बरोबर बोलला तू. लहानपणी मजा येई बडी. आम्ही उकडू त्याच्यावर मीठ गीठ टाकू. हा हा, मस्त आठवणच दिलेली का त्यावर. पण मला नाही वाटत बा तुरीच्या शेंगा आईला आले की हट हट, काही खोट्या खोट्या गोष्टी आहे नाही. कायच्या गोष्टी होय बावायच्या, लयच गोष्टी करत राहते. चला जाऊन पाहू काय म्हणते तू. हा हा हा, मस्त मस्त वाटत राहिलं तर भली थंडी लागेल इकडे. हा 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 हो हो हो, आगीजवळ बरं वाटत राहिला. हो हो हो. काय हो उद्धव काका, दादासाहेब काय गोष्टी चालू आहेत तुमच्या, सांगा ना बा, मलाही सांगत जा थोडंसं. अबे बैताळ हंपी आहे. शर्ट फर्ट काही घालत दिलत जाणं. थंडी आहे म्हणतले काय, थंडी नाही लागत तर काय होईल, विमा पडशील ना बिमा. तिकडे दूर राहत जा थोडासा, इकडे आगीच्या आगी मरमर नको करू लेका. पाहिजे पडशील जाऊन त्याच्यात. हंप्याला का भलं बैलबुद्धी दिसते मले. करे करे कोणाला बैलबुद्धी म्हणून राहिला तू. लेका दिन लेका ठेवून बैलबुद्धी असेल लेका तू. लेका डुबरे लेका शुभम डवरे लेका. समजा ना म्हणजे हट हट. थांबे पोट ठेव, ऐकून घ्या पहिले, भांडण नंतर करजा. तर मी म्हणत होतो आणि उद्धवराचं असं म्हणणं होतं का, नाही तुरीच्या शेंगा जर आल्या असेल बा तर चालता का मग वावरात नाही. आज नाही तर उद्या जाऊ. ठीक आहे, उद्या बढिया. लय दिवसाची इच्छा राहिली दिले का निरा खायची दे का थोडी. कसं का सुटली, चालायचं करायचं का मग. उद्या काय जाणं आहे तिथं, तोडणं आहे आपले. हुहा हुहा करणं आहे थोडंसं. वांदे राहिले, वांद्याला आपल्याला हुहा हुहा करते. तुरी भाजल्या लेका लेका, खाल्ल्या का निजवलं का शिजवलं जाय होय तिकडे. मग कसं करायचं मग, काय म्हणतो उद्धव. बरे शुभम डवऱ्या काय म्हणतं, तुम्ही सांग मग थोड्याशा कंप्या काय म्हणत असतं. चौघाची जर सहमती जमत असेल तर चाललं जाऊ, नाही तर मग काय बा आता. मला आता एकट्याच करावं लागेल ते. काय तर लय इच्छा राहिली हो, पाच थोडंसं काही होत असेल तर. अरे हो लेका, हो साहेबराव काका, हे बरोबर बोलले तुम्ही. लय दिवस झाले, माई पण तशी इच्छा हो राहिली. हा चला ना मग, काय म्हणता उद्धवराव अंकल. चला ना चला ना तुम्ही बी, चलता काय मग, सांगा ना मग सगळंच. का रे काय म्हणतो रे तू शुभे, चलता का मग पटकन. हो किंवा नाही म्हणून राहिले तू पटकन. हो चला ना बा, मी येतो मग. चला चला चला. थांबा ना, घाई नका करू ना. पहिले पाहून तर घ्या. चालले तिकडे पहिले तुरीला शेंगा आल्या नाही आल्या, झाकण झुल्यासारखी तिकडे चालले आणि तसे झाले हात हलवत. काय कामाची गोष्ट. तर वावरात जाऊन शेवटी झाबूस बसणं आहे तुम्हाला. गंज गिंज पाहा लागते, बंदोबस्त लावा लागते, सगळ्याच गोष्टी असते ना, सगळं पाहा लागते. जाऊ आरामान जाऊ, पहिले उद्या चौकशी करू तुमची, मग त्याच्यानंतर जाऊ. ठीक आहे. चौकशी म्हणजे कायची चौकशी, काय एस आय ची चौकशी बसवायला लागते काय. काय 5 जजची काय बेंच बसली जाणं आहे ना, असलं तर भिन्नावणं आहे, वापस नाही आपलं. काय उद्धवराव तुम्ही लस. जाऊ दे बा, आता काय बोला काय नाही. चला ना राजू. हे बा, उद्या जाऊ. उद्या मी आपल्या वावरात जाऊ. ठीक आहे, तिथं आहे बढिया तूर आली असेल तर मी स्वतःच दाखवतो तुम्हाला, आली नाही आली. पण तुमचं आता कसं क्लिअरच होऊन जाते. ठीक आहे, आजचा विषय तो म्हणू. आता जा घरी जा, आता आपापल्या उद्या पू. ठीक आहे. हवा कमी दिसू राहिली गाडीत. काय केलं सांगा आता. काय ही पंक्चर करायची गोष्ट आहे. ही उपटे जरा देते आता. हा, धीरज काळपांडे आहे का घरी. ते गाडीत हवा नाही आहे, पंक्चर झाली वाटते गाडी. पाठवून द्यायचा परत त्याला, असंत पोरगा घरी. हो हो हो, पाठवून द्यायचा. काय म्हणता मग उद्धवराव, काय झालं गाडी गिडी टायर बसल्यासारखं ऑर्डर आला.
काय काय हवा झाली का पंक्चर केलं? काय झालं काय म्हणलं? हा ही बॅडच दिसते मुले. याने समजून नाही राहिलं का आता एवढी मोठी हवा गेली आहे, पंक्चर झालं असं म्हणून. शिक्षणाचा अभावच आहे सारा जगोजगी. करायला लागन अंधकार दूर आता. नाही नाही, ते म्हटलं झाली हवा कमीच दिसू राहिली बा आता. धीरज काळबंडेला लावला होता फोन, आता बोलावलं त्याला, येते नाही येत. मग कस काय इकडे सकाळी सकाळी बाबा काही झालं नाही, येणं नाही, फटकनच आली इकडे. काय म्हणतो ते, काही अर्जंट काम? सगळं व्यवस्थित आहे, कुशल मंगल सगळं? नाही नाही, तेच म्हणायला आलो होतो. पाहिलं बा तेवढा आज जाऊ, आज तुरीच्या शेंगा करायचं आपल्याला कोणत्या हालतीत. नाही कसे लोक वाट पाहू राहिले आपली, का होईन का होईन आपल्यापेक्षा त्यालाच गाई दिसू राहिली. तर मग चला म्हटलं आता. तर हो काय पाहिलं चटणं व्हायचं. हो ना, जाऊ ना. फक्त मी काय म्हणतो दादाराव साहेब, तुम्ही फक्त गंज घेऊन येता घरचा, ठीक आहे? आज जाऊ आपण, सगळंच काही करू. आज थोडंसं तहसीलचं काम निपटून घेऊन येतो. बाकी तेवढं तुम्ही गंजचा बंदोबस्त लावून देता, ठीक आहे? बाकी सगळं काही नियोजित वेळेवर ठरलेल्याप्रमाणे आपण वावरात जाऊ संध्याकाळी 5-6 वाजता, आणि तिथून ते काम करून घेऊन येऊ आपण, ठीक आहे? आणि तिथे डॅनी आजोबा आहेच, ते बसलेलंच आहे. नाही, डॅनी आजोबा नाही, भाटो 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 आप्पा आहे, भाटो आप्पा. तर तिथं आहेच ते. तर पाहिजे मग तेवढंच, ठीक आहे? मग थोडंसं चल फसल करून घेतो त्यांच्यासोबत, बाकी आपण पाहून घेऊ, ठीक आहे? मग कायच करावं बाई या माणसाचं, कुठे जाते आणि कुठे नाही काही सांगतही नाही. त्या दया नानाचं आहे, किती डावची बोरडी लावली मी, आणा कायच. कसंच करावं. हा कोण? आंब्या वाटत. ए बाबू आंब्या, आंब्या, हो बाबू आंब्या, ये बरं इकडे आंब्या ये बरं बाबू रे, थोडंसं काम आहे, ये बरं इकडे. काय झालं काकू, काय म्हणत होते? काय विजयचे बाबा दिसले का तुले, होते का तिकडे? हे दिसले असेल तर अर्जंट काम होतं, दिसले असेल तर सांगा लागलं असेल तर काही. हो ते तिकडे उद्धवराव सोबत काहीतरी बोलू राहिले होते बा. काही माहित नाही एवढं विशेष काहीतरी. काल आमचं ठरलं होतं तुरीची शेंगा भाजायला जावं म्हणून. आज ते तिकडेच दिसले बहुतेक. हो, बस ते तुरीच्या मागच लागले ते कालपणापासून म्हणे, कसं लागली म्हणे, राहीनच निघू राहिलं म्हणे. तर जाऊ म्हणे बा, आता त्यासाठी मे बी असू शकते बा, ते जाऊ शकते, एवढं माहित आहे बा आपल्याला. तर ते उद्धव काकाच्या घराकडे दिसले मला ते. हा बर जाय मग तू. बर ठीक आहे मग. तुरीच्या शेंगा काय? हा माहिती आहे ना मला. मागच्या वर्षी काय केलं तर पुरा गंज भरून आणला होता तो, काय फिट करून आणला होता. घासून नाही आणला, फासून नाही आणला, जरा इकडे हे करायला लागला मला. माईने दिलेला गंज मला येईन कच्चा कसा करून आणला. हा येऊ द्या. आता दैनाचं नाही दिसून राहिलं तुरी शेंगा नाही काय. आज तुरीच्या शेंगाच खाऊ घालतो. तुरीच्या भाकरी, तुरीचं वरण, तुरीचा पाला, तुरीची माती, असं देतो कोणी येईल. तुरी लक्षातच राहिला पाहिजे जीवनभर.